दादा एकतर ओमिक्रॉनच्या संदर्भात काल कॅबिनेटमध्ये सुद्धा चर्चा झाली आणि ज्या पद्धतीनं काही ठिकाणी रुग्ण वाढताना दिसत आहेत तर काही जी काळजी आहे ती घेण्याचं कारण आहे का आणि कशा पद्धतीनं हे केलं जाणार? ओमिक्रॉनच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी VCच्या द्वारे टास्क फोर्सची चर्चा केली। स्वतः काल कॅबिनेटला राजेश टोपे त्या खात्याच्या मंत्री महोदयांनी सांगितलं की त्यांची पण केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाशी चर्चा होणार आहे, त्याच्यामध्ये पण ते मुद्दा काढायला त्यांना सांगितला। खरं तर ह्याच्यामध्ये इतका वेगवेगळ्या प्रकारचे मतं ऐकायला मिळत आहेत की काही म्हणतात की तो फार फास्ट पसरतोय। काल ज्यावेळेस आम्ही माहिती घेतली त्यावेळेस एकनाथराव शिंदेंनी सांगितलं की कल्याण डोंबिवलीला जो पेशंट होता तो पेशंट आता बरा झाला, म्हणजे त्याला तो बाहेर पडला, तो पॉझिटिव्ह नाही आहे, पण त्यांना त्याच्यामुळे इतर खूप बाधित झालेत अशातला भाग नाही। काही सांगतायत की एखादी व्यक्ती खूप फास्ट आजूबाजूच्या लोकांना बाधित करते, पण असे वेगवेगळे मतप्रवाह आहेत। अर्थातच नवीनच हा विषाणू असल्यामुळं सगळेजण आपल्या आपल्या दृष्टीनं मतं व्यक्त करतात। म्हणूनच मी मागच्या वेळेस सांगितलेलं होतं की एक तर WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन किंवा आपल्या भारतामध्ये आपल्या केंद्र सरकारचं आरोग्य विभाग यांनी त्या बाबतीमध्ये स्पष्ट भूमिका जर एकदा सांगितली तर हे जे काही लोकांच्यामध्ये गैरसमज पसरत आहेत ते पण कुठेतरी थांबतील। वैद्यकीय क्षेत्रातले पण मान्यवर काही असं सांगतात की बाबा ह्याला काही हा झाला तरी हा इतका माइल्ड आहे, इतका सौम्य आहे की त्याचा फार काही त्रास होणार नाही, आणि ज्यांनी 2 वॅक्सिन घेतले त्यांना तर अजिबातच होणार नाही। अजिबात म्हणजे त्रास होणार पण कमी होणार असंही बोललं जातं। एक आम्ही काल आढावा घेतला त्यावेळेस लक्षात आलं की फार मोठ्या प्रमाणावर देशात आणि राज्यामध्ये लस शिल्लक आहे। पहिला डोस घेतलेल्यांची संख्या आता महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी झाली। मुंबई तर पहिल्या डोसला 100%च्या पुढं गेली, पुणे आज 100%पर्यंत पहिल्या डोसला त्या ठिकाणी जाईल, आणि दुसऱ्या डोसमध्ये मात्र बरेच जिल्हे मागं आहेत। दुसऱ्या डोसच्या संदर्भामध्ये आत्ता ज्यांनी पहिला डोस घेतला आणि त्यांचे 84 दिवस झाले आणि त्यांनी आता दुसरा डोस घेतला पाहिजे अशी संख्या जवळपास 1.5 ते 1.25 कोटी आहे। म्हणजे इतक्या 1.5 ते 1.25 कोटी लोकांना आता दुसरा डोस घेणं गरजेचं असताना पण आणि आपल्याकडे लस अवेलेबल असताना देखील हे घेत नाही। म्हणून आम्ही सरकारी यंत्रणेला सांगितलं की त्या संदर्भामध्ये जनजागृती करा। लोकांना आव्हान तर आपण करतोच आहे, काही ठिकाणी थोडंसं वेगळ्या प्रकारे बंधन आणून बाबा तुम्ही तो जर दुसरा डोस तुमचं वेळ आलेली असताना घेत नसेल तर तुम्हाला थोडंसं मग पुढच्या कामामध्ये अडचणी निर्माण होतील, असं काही करून त्यांना घेण्याच्या करता भाग पाडायचा प्रयत्न आपण करतो। दादा OBC आरक्षणाच्या प्रश्नावर, कारण की आता OBCच्या ज्या जागा आहेत त्या निवडणूक आयोगाने त्या निवडणुका रद्द केल्या, पण कुठेतरी मागणी होती की सर्वच निवडणुका रद्द कराव्या, कारण की अशा पद्धतीनं निवडणुका घेणं घटनाबाह्य होऊ शकतं। खरं 4-5 राज्यांच्या मध्ये अशाच प्रकारचा प्रसंग आलेला होता, त्यावेळेसचा निकाल न्यायव्यवस्थेचा वेगळा लागला आणि आपल्या महाराष्ट्राच्या संदर्भातला निकाल हा असा देण्यात आलेला आहे। आपण ज्याच्यात दुरुस्ती केलेली होती तो कायदा खारिज केलेला नाही, मात्र OBCच्या जागा ज्या आहेत त्या निवडणुका थांबवल्या। तुम्ही ज्यावेळेस कुणी राज्याचं नेतृत्व करत असता किंवा कुठल्याही पक्ष संघटना त्या राज्यामध्ये काम करत असतात त्यावेळेस सर्वांना बरोबर घेऊन जायचं असतं। महाविकास आघाडीची भूमिका देखील तीच आहे, पण आता बाकीच्या निवडणुका ओपनच्या आणि SC STच्या होणार आणि OBCच्या होणार नाही, हे काही न्यायाला धरून नाही आहे। महाविकास आघाडीची पण भूमिका हीच आहे की मग घ्यायचं असेल तर सगळ्याच निवडणुका घ्या आणि थांबवायच्या असतील तर फक्त OBCच्या ऐवजी सगळ्याच निवडणुका थांबवा। उद्याच्याला पुढच्या निवडणुकीमध्ये OBCचं आरक्षण काढत असताना कुठण्यातनं OBCचं आरक्षण काढायचं, काय करायचं, हा असा बराचसे त्याच्यामध्ये यक्ष प्रश्न निर्माण झाले। म्हणून पुन्हा टॉपचे वकील लावून काल भुजबळ साहेबांना देखील दुपारी दिल्लीला पाठवलेलं आहे
दिल्लीमध्ये आमचे जे काही वकील आहेत, जे वकील ही भूमिका मांडतायत, आम्ही ॲडव्होकेट जनरलशी पण चर्चा केली. राज्य सरकारने ॲफिडेविट करत असताना काय करायचं हे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रिमंडळाने चर्चा करून त्याबद्दलची गाईडलाईन दिलेली आहे. माझ्या माहितीप्रमाणे 13 तारीख दिलेली आहे, परंतु 13 तारखेपर्यंत न थांबता आज देखील आपल्याला तिथं काही इंटरव्ह्यू करता येईल का अशा प्रकारचा आपला प्रयत्न तिथं चाललेला आहे. पण ह्या OBCच्या दिलेल्या निवडणुकीचे जे आरक्षणाच्या बद्दल ज्या निवडणुका थांबवण्यात आलेल्या आहेत त्याबद्दल कारण नसताना विरोधी पक्ष गैरसमज पसरवण्याचं काम करतोय. वास्तविक कुणी सरकारमध्ये असलं तरी त्यांना सर्व घटकाला पुढंच न्यायचं असतं. त्याच्यामुळे कुठलाही सरकार कुणावर अन्याय करावं या विचाराचं अजिबात नाही. आमच्याही सरकारमध्ये स्वतः मुख्यमंत्री, मी असेल, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, एकनाथराव शिंदे, छगन भुजबळ हे सगळे मान्यवर, हे अशोक चव्हाण, यामध्ये विजय वडेट्टीवार, गुलाबराव पाटील, जितेंद्र आव्हाड हे सगळेजण, सगळं अख्खं मंत्रिमंडळ त्याबद्दल आग्रही आहे आणि तशा प्रकारचा प्रयत्न राज्य सरकारचा चाललेला आहे. दादा, पण महाविकास आघाडी सरकारमध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल, OBC आरक्षणाचा प्रश्न असेल, ओबीसी आरक्षण असेल, हे सगळ्या आरक्षणाचा प्रश्न होतो. काहीतरी त्यामागे वेगळं काही कारण असू शकतं. आपण त्याला असं काहीतरी वेगळ्या पद्धतीचं कारण असू शकतं असं म्हणून कारण नसताना संशयाचं वातावरण करू नये. कारण मागं पण आम्ही सरकारमध्ये असताना तुम्हाला आठवत असेल 16% मराठा समाजाला आणि 5% मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं, परंतु नंतर सरकार बदललं. त्यांनी पण नंतर मुस्लिम समाजाचं आरक्षण थांबवलं म्हणजे तो लॅप्स होऊन दिलं. आम्ही अध्यादेश काढला होता, त्याचं बिलात रूपांतर होऊन दिलं नाही. हायकोर्टाने शिक्षणाच्या बद्दलची मान्यता दिलेली होती आणि नंतर मराठा समाजाच्या संदर्भातल्या आरक्षणाला त्यांनी पण त्यांच्या परीनं गायकवाड आयोग नेमलेला होता. गायकवाड आयोगाने अभ्यास केला तेव्हा तर आम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला. एक मतानी सभागृहामध्ये कुठलंही काही चर्चा न करता आपण ते मंजूर केलं. पण नंतर पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये ते थांबवण्यातच आलं. आताच्याही काळामध्ये OBCच्या बद्दल जो निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतलेला होता त्या निर्णयाच्या करता राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षीयांची 2दा-3दा बैठक बोलवली होती. तज्ज्ञ लोकांची बैठक बोलवली होती. त्याच्यात ॲडव्होकेट जनरल होते, त्यात थोरात, अनेक जण मान्यवर तिथं होते. काहींनी वेगवेगळे वकील सुचवले की हेही घ्या, हेही घ्या. सरकारने जे टॉपचे वकील आहेत ते सगळे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करण्याचा प्रयत्न केला. तरी देखील सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला तो आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. पण आज पण राज्य सरकार एकतर निवडणुका सगळ्याच एकत्र घ्या आणि जर थांबवायच्या असतील तर सगळ्याच थांबवा ह्या मताचं आहे. केंद्र सरकारचं म्हणणं की एम्पिरिकल डेटा देऊ शकत नाही, कारण की सेन्सिटिव्ह विषय आहे. एम्पिरिकल डेटाच्या बद्दल स्वतः केंद्राने ॲफिडेविट करून दिलं, आम्ही हे करू शकत नाही. ह्याच्याबद्दल तर कुणी काही बोलायला तयार नाही. विरोधी पक्षाच्या नेत्यांना माहिती नाही का की केंद्र सरकारची ह्याच्यामध्ये भूमिका काय आहे. वास्तविक पाठीमागच्या काळामध्ये 2011 साली जनगणना झाली त्यावेळेस त्यांच्याकडं आहे असं बोललं जात होतं. सभागृहामध्ये देखील चर्चा करत असताना काही लोकांनी सांगितलं, परंतु काहींनी सांगताना असं सांगितलं की त्याच्यामध्ये 75 लाख चुका आहेत. म्हणजे मग 75 लाख चुका आहेत तर मग ते काय कितपत योग्य आहे समजायचं, हाही मुद्दा पुढं आला. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला जर अशा प्रकारचा डाटा गोळा करायचं म्हटलं तर मुख्यमंत्र्यांनी आयोगाला बोलून तिथं त्यांना सूचना करून तुम्हाला जे काही खर्च येईल तो आम्ही देऊ अशा स्पष्ट सूचना दिल्या. आम्ही त्याच्यामध्ये आत्ता लगेचच त्यांना लागणारे पैसे देण्याच्या करता CF ॲडव्हान्स पण काढायची तयारी ठेवलेली आहे. CF ॲडव्हान्स काढून आम्ही ते पैसे देतोय, तातडीनं जे पैसे पाहिजेत ते.
बाकीचे पैसे पण लागणार आहेत, कारण तो आकडा 400 ते 450 कोटी रुपये जातोय. पण त्याही करता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ठीक आहे, एकदा हा प्रश्न निकाली काढण्याच्या करता 400-450 कोटी रुपये खर्च करायची राज्य सरकारची तयारी आहे. आणि ही तयारी असताना आता उद्या येणाऱ्या पुरवणी मागण्यामध्ये काल कॅबिनेटने सूचना केलेली आहे की त्याच्यात ह्या जा काही अंतर्भाव मार्चपर्यंत किती पैसे लागत आहेत त्याचा करा, त्याचाही अभ्यास करायला सांगितलेला आहे. आणि किती मार्चपर्यंत त्यांना पैसे लागत आहेत तेवढ्या पैशाची तरतूद करण्याची राज्य सरकारची भूमिका आहे. काय नाही, त्याच्यामध्ये एकदा आम्ही त्यांना निधी दिल्यानंतर शेवटी आयोगाला आपण विनंतीच करू शकतो. आयोग हे स्वतंत्र, त्यांना स्वायत्तता आहे, त्याच्यामध्ये कुठं काही आपण इंटरफेअर करू शकत नाही. पण आम्ही एकदा बोलून त्यांना विनंती करण्याचं काम केलं आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या एम्पिरिकल डाटा गोळा करण्याच्या करता पाहिजेत त्या करण्याच्या करता एक महत्त्वाचं म्हणजे निधी, त्याला आम्ही मान्यता दिली. आणि दुसऱ्या गोष्टी त्याच्याबद्दलचे लागणारे मनुष्यबळ, ऑफिसर्स असतील किंवा बाकीचे सगळे असतील, तर त्यालाही आमची मान्यता आहे. वेगळा प्रश्न आहे की महात्मा फुलेंच्या जीवनावर चित्रपट राज्य सरकार बनवतंय. 19 वर्षामध्ये कुठली सुरुवात झाली नाही. करारामध्ये अनेक त्रुटी आहेत आणि जी मूळ फाईल आहे तीच मंत्रालयातून चोरीला गेलेली आहे. राज्य सरकार चित्रपट बनवते आणि सगळे हक्क खासगी कंपनीला विकलेले आहेत. मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही. 19 वर्षाचा मुद्दा तुम्ही एकदम काढताय. मी जरूर त्याबद्दलची माहिती घेईल, कारण ह्या अशा कामाच्या संदर्भात सहसा भुजबळ साहेब फार आग्रही असतात, खूप मनापासून त्याच्यामध्ये लक्ष घालतात. आत्ता पण आमच्या पुण्याचा भिडेवाडा असेल किंवा इतर तिथलं जिथं आपण महात्मा फुलेंचं आणि सावित्रीबाई फुलेंचं स्मारक केलं तिकडचा सगळा परिसर ॲक्वायर करून तिथं एक चांगल्या प्रकारचं काम करायचं असेल, ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये, किंवा आता नायगावला पण शाळा मंजूर केली आहे, तिथं पण मी लवकरच तारीख आम्ही देणार आहोत, तिथंही भूमिपूजन करायचं. अशा कुठल्याही, किंवा आत्ता मधी मला मिटिंग घ्यायला लावलेली होती, पुण्याच्या विद्यापीठाचं नाव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ करण्यात आलेलं आहे, तर त्या परिसरामध्ये सावित्रीबाईंचा पुतळा असला पाहिजे. मग तो कुठं असावा, जागा कशी असावी वगैरे, त्याची पण मिटिंग मला वाटतं 15 दिवसापूर्वी किंवा काहीतरी आम्ही पुण्यामध्ये घेतली. आणि त्याच्यात कुलगुरू होते, स्वतः भुजबळ साहेब होते, मी होतो, बाकीचे सगळे अधिकारी होते. आणि त्याच्यातून पण आम्ही मार्ग काढलेला आहे. आपला प्रयत्न हा आहे, त्याच्या पाठीमागचा 3 जानेवारीला सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिन असतो, नायगावला आपण तो कार्यक्रम करतो खंडाळा तालुक्यामध्ये, तर त्या दिवसापर्यंत जर तर काम करता आलं तर जास्त उचित होईल. म्हणून पण आपला प्रयत्न आहे, आपली घाई आहे. हिंदी में जानना चाहेंगे, ओमिक्रॉन को लेके जिस तरह से पैनिक की सिचुएशन है, 40 से ज़्यादा देशों में फैला हुआ है, तो कहीं ना कहीं जो इंटरनेशनल फ्लाइट्स हैं उसको रोकने की आवश्यकता है. अभी सरकार की तरफ से कोई लेटर लिखा जाएगा सेंट्रल गवर्नमेंट को? नहीं, सेंट्रल गवर्नमेंट को भी इसकी समझ है ना. सेंट्रल गवर्नमेंट ने भी वो देख रही है, उनकी भी मीटिंग चालू है. कल भी मेरे ख्याल से प्राइम मिनिस्टर साहब ने 6:30 बजे एक अर्जेंट मीटिंग, कैबिनेट मीटिंग ली थी. किस कारण ली थी वो पता नहीं, लेकिन वो भी बार बार उन्होंने भी पहला स्टेटमेंट निकाला था कि पूरे वर्ल्ड के हर एक कंट्रीज़ ने इसको अच्छी तरह से, अच्छे ढंग से देखना चाहिए, क्योंकि ये तीसरा, बहुत से बोलते हैं कि यह शायद तीसरी वेव भी आ सकती है, तो उसके बारे में भी खबरदारी लेनी चाहिए. ऐसा उनका चालू है. और हमारा ये कहना है कि इंटरनेशनल फ़्लाइट अगर खाली बम्बई के बंद किए, बम्बई एयरपोर्ट के, तो वो कुछ होने वाला नहीं है. तो दिल्ली हो, बम्बई हो, कलकत्ता हो, या मद्रास हो, या चेन्नई या हैदराबाद, जितने भी फ़्लाइट बाहर के आते हैं, कुछ लोग क्या करते हैं, दूसरे जगह उतरते अपने इंडिया में और फिर सर्विस फ़्लाइट लेके दूसरी फ़्लाइट से निकल आते हैं. यानी जिस कंट्री से नहीं आना चाहिए ऐसा समझो बैन किया एक स्टेट ने, तो वो क्या करते हैं, जो जिस स्टेट में अपने देश में बैन नहीं है वहाँ के इंटरनेशनल फ़्लाइट पकड़ने की, वहाँ उतरने का, और वहाँ से डोमेस्टिक फ़्लाइट लेके जिस स्टेट में
वो जाना चाहते वो वहाँ जाते, तो उसमें भी बहुत गड़बड़ हो जाती है। सर ओमिक्रॉन तो उसके बारे में ये डिसीजन खाली सेंट्रल गवर्नमेंट ही अकेले ले सकती है। उन्होंने सबके लिए अपने कंट्री में बाहर से इस कंट्री से आने वाले फ्लाइट को ये हमने बैन किया है, ऐसा उन्होंने बताना सर चाहिए। रैली की परमिशन इस दौरान देनी चाहिए, क्योंकि राहुल गांधी का मुंबई दौरा है 16 दिसंबर को, शिवाजी पार्क में रैली कर सकते हैं, तो कहीं ना कहीं लगता है रैली की परमिशन देनी चाहिए जिस तरह से ओमिक्रॉन की सिचुएशन बनी हुई है अभी स्टेट। ये देखो अभी रोज उसके बारे में मालूमात लेने का काम चालू है, तो फिर अगर उसमें कुछ फैलाव होने वाला है, ज़्यादा भीड़ होने के बाद कुछ अलग सिचुएशन तैयार होने की शंका है, तो सोचना पड़ेगा। जैसे 6 दिसंबर महापरिनिर्वाण दिन था, हमने उसके बारे में बहुत से मीटिंग्स ली, लेकिन हमारे सामने एक ऐसा सवाल खड़ा हुआ कि कार्तिक एकादशी जब थी पंढरपुर में, तो बहुत से वारकरी वहाँ इकट्ठा हुए थे, 2-2.5 लाख 3 लाख तक। और उसके बाद 6 तारीख को महापरिनिर्वाण दिन था। 6 तारीख को भी हमेशा, अभी ये कोरोना के कारण छोड़ दो, लेकिन उससे पहले लाखों लोग पूरे इंडिया से, महाराष्ट्र से, बम्बई से, सभी जगह से वहाँ अभिवादन करने के लिए आते हैं, और वो सालों से परंपरा चालू है। तो हमने फिर बैन नहीं किया, रिक्वेस्ट की कि अगर हो सके तो उन्होंने अलग अलग चैनल के माध्यम से वहाँ कैसे सब लोग आ रहे, मिल रहे, वहाँ झुक रहे, मानवंदना दे रहे, वो सब आप देखो, लेकिन यहाँ भीड़ मत करो। थोड़ा सा उसके बारे में भी ज़रा गड़बड़ हुई, कुछ लोग एग्रेसिव हो गए, वो उनका अधिकार है किसने एग्रेसिव होना किसने नहीं होना, लेकिन ये ऐसी सिचुएशन संभालते वक्त बहुत गवर्नमेंट को ध्यान देना पड़ता है, पुलिस डिपार्टमेंट को बहुत अच्छी तरह से वो सिचुएशन को देखना पड़ता है, ये सही है। सर जिस तरह से देखा गया वैक्सीन को लेकर अक्सर लोग फर्स्ट और सेकंड डोज में काफ़ी लोग बाहर है, क्या सरकार उनसे सख्ती से निपटेगी? क्या वजह है कि वो सेकंड डोज से बाहर? ऐसा कोई सख्ती से निपटने से कुछ नहीं होता, उनको ठीक तरह से समझाने से ही वो वैक्सीन ले सकते हैं। और इसीलिए इलेक्ट्रॉनिक, प्रिंट मीडिया सब ने मिलके, ये आप सबको ज़रूरत है, आपके खुद के तबीयत के लिए भी ज़रूरत है और आपके परिवार के लिए भी वो ज़रूरत है, और आप जिस विलेज में रहते या सिटी में रहते उनके लिए भी वो बहुत ज़रूरत वाली बात है। ऐसा उसमें से महाराष्ट्र सरकार के पास भी अपने चॉपर्स है, फ्लाइट से कई सारे चॉपर्स हम कहें तो इस्तेमाल नहीं किए गए हैं पिछले सालों में। इससे पहले हमने देखा था महाराष्ट्र के भूतपूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का ऐसे एक एक्सीडेंट भी हुआ था। तो क्या इस घटना के बाद, जो हरमीत सिंह रावत के बाद हुई है, महाराष्ट्र सरकार कुछ ऑडिट करेगी जो चॉपर्स नहीं इस्तेमाल हुए उनका, या उनको स्क्रैप करने का भी, अगर ऑडिट में आता है उन्हें स्क्रैप करने के लिए, तो क्या ऐसे? नहीं, ये खाली रावत साहब जी का हुआ इसीलिए नहीं, पहले भी ऐसे हादसा बहुत जगह हुई है, तब से ही इसके बारे में कुछ नियम तैयार किए हैं। और कोई वीवीआईपी अगर टेक ऑफ करके कहीं जाना चाहता है तो वेदर की सिचुएशन क्या है, उसमें डबल इंजन है क्या, पायलट 2 है क्या, उसके कितने घंटे उन्होंने आज तक फ्लाइंग किया है, ऐसा सब देखते हैं। क्योंकि उस दिन मुझे एक जगह जाना था नगर डिस्ट्रिक्ट में पारनेर को, तो मैं सुबह गया, लेकिन तब वेदर आते वक्त ख़राब हुआ, लेडी पायलट थी और एक पायलट था, तो मुझे उन्होंने पूना तक वापस लाया, और पूना से आगे उनको इतना वेदर अच्छा नहीं लगा, फिजिबिलिटी बिल्कुल ख़राब थी। तो फिर उन्होंने क्या किया, मुझे पाषाण के हेलीपैड पे उतराया, लैंड किया, और उन्होंने बताया कि सॉरी, आप अभी यहाँ से कार से जा सकते हो या
आपको चॉपर से ही जाना है तो कल सुबह हम वेदर कैसा है वो देखने के बाद हम आपको लेके जा सकते हैं। यानी वैसे तो शुरुआत हुई है, मैंने देखा है कल पवार साहब ने भी उसके बारे में स्टेटमेंट किया। जो वो चॉपर था, ये सब चॉपर वर्ल्ड के बेस्ट चॉपर समझते हैं, वो कंपनी हो या वही चॉपर की सब हालत हो। तो उसमें हम भी पवार साहब के साथ कभी कभी वो डिफेंस मिनिस्टर जब थे तो जाते थे, तो वो चॉपर बहुत सेफ है। और दूसरा, वही चॉपर अपने प्रेसिडेंट यूज़ करते हैं, अपने वाइस प्रेसिडेंट यूज़ करते हैं, अपने प्राइम मिनिस्टर यूज़ करते हैं, अपने डिफेंस मिनिस्टर यूज़ करते हैं। ऐसे सब वीवीआईपी यही चॉपर यूज़ करते हैं। और जो प्रेसिडेंट प्राइम मिनिस्टर रहते तो 3 चॉपर नहीं 3 चॉपर का टेक ऑफ होता है। वो दिखाते भी नहीं। समझो एक चॉपर में वीवीआईपी बैठे हैं तो वो पहला टेक ऑफ हुआ, तो जहाँ जाना है वहाँ वो पहले ही नहीं जाते। कभी कभी सेकंड चॉपर पहले उतरता है कि लोगों को समझ में नहीं आना चाहिए सिक्योरिटी के हिसाब से, सेफ्टी के हिसाब से कि कौन से में बैठे हैं, और फिर 1 2 3 उतर जाते हैं और वो चले जाते हैं। तो ये इतना बेस्ट चॉपर होते हुए भी कैसा हुआ, अभी उसमें तो जरूर सेंट्रल गवर्नमेंट जांच करेगी। लेकिन दादा, मेरा सवाल ये था कि महाराष्ट्र सरकार के जो चॉपर्स ज्यादा करके इस्तेमाल नहीं हुए हैं, नहीं ये सुनो ना, ये ऑडिट तो पहले से ही चालू है, क्योंकि पिछले दफ़ा भी देवेंद्र फडणवीस जी जब चीफ मिनिस्टर थे तो 2 दफ़ा उनका भी चॉपर के बारे में ऐसे ही थोड़ी सी गड़बड़ हुई थी। वो हमने देखा है, मीडिया ने भी सबको दिखाया। और मैंने दूसरा उदाहरण इसी महीने में या नवंबर एंड का महीने दिया है। हमें भी जब कहीं जाना पड़ता है, सीएम को, डीसीएम को, गवर्नर साहब को, तो देखते हैं कि कौन सा चॉपर है। कभी कभी चॉपर जो जैसे जिस क्वालिटी का होना चाहिए तो उसी को नहीं मिला, तो वो बोलते हैं कि आज चॉपर अवेलेबल नहीं है। ऐसा है, आज ही चालू है। खाली यहाँ नहीं, जब अपने आंध्र प्रदेश के चीफ मिनिस्टर का हुआ, बालू योगी का हुआ, ऐसे अलग लोगों का हुआ, उसके बाद ही ये डिसीजन लिया। और अभी पहले क्या होता था, हम जब जाते थे तो थोड़ा बहुत हाई टेंशन लाइन या दूसरे कोई पेड़ वगैरह नज़दीक होते तो भी इतना नहीं। अभी वो बिल्कुल नहीं लैंडिंग के लिए परमिशन देते। वहाँ ज़रा दूर, कभी कभी तो फंक्शन एक जगह होता है, कार्यक्रम एक जगह होता है, मीटिंग एक जगह होता है, और वहाँ से 2 किलोमीटर 4 किलोमीटर 5 किलोमीटर दूर तक वहाँ लैंड करते हैं। क्यों? तो सेफ्टी के हिसाब से। ओके, थैंक यू।